सह्याद्रीच्या कुशीत एक तारा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक माझा शिवबा होऊन गेला. सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. सर्वप्रथम ज्यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला ते राजे शिवछत्रपतींना माझा मानाचा मुजरा. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी शत्रूला पाणी पाजून स्वराज्याचा अखंड पताका फडकविणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या, कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत असत. शिवराय लहानपणी जिजाऊ त्यांना लहानपणी म्हणत असत, शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेला रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आधार, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. जिजाऊंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. म्हणतात ना, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीसत्तीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याची हितचिंतक, जनतेचे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती. म्हणूनच एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी, राज्याचा नवा युगाचा निर्माता, दर्जनाचा नाश करता, सज्जनाचा कैवारी अशा छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा. किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचा मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.